कृषी महाकुंभचे आयोजन पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावाचे शेतकरीला एकच व्यासपीठवर आणण्याचा प्रयत्न आहे। आपले जवळपास 1400 ग्रामपंचायत आहे। प्रत्येक ग्रामपंचायतला एक बस शासनातर्फे डीपीडीसी तर्फे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। प्रत्येक शेतकरी प्रत्येक गावातून जवळपास 50 से 60 शेतकरी त्या बसमध्ये येणार आहे आणि प्रत्येक गावाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जो 400 पेक्षा अधिक स्टॉल्स आहे, या 400 पेक्षा जास्त स्टॉलमध्ये सगळे प्रकारचे म्हणजे नवीन तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणा, रोबोटिक्स म्हणा, आपले जो एलईडीच्या लाईटच्या माध्यमातून चांगली शेती कसा करता येतो त्याची विभिन्न जो प्रोवन टेक्नॉलॉजीज आहेत जेणेकरून आपली जमिनीची आणि कामगारांची उत्पादकता वाढते, त्याला आपण कसं चांगल्या पद्धतीत पूर्ण नाशिक जिल्ह्याला याची ओळख करून देऊ शकतो, त्याला दाखवू शकतो, त्या हिशोबाने या पूर्ण म्हणजे कृषी कुंभ आपण केलेला आहे। विभिन्न प्रकारचे विचार, विभिन्न प्रकारचे तंत्रज्ञान, विभिन्न प्रकारचे तकनीक या कृषी कुंभ मध्ये शेतकरीला दर्शवण्यात येत आहे। अपेक्षा ही आहे की मोठ्या संख्येमध्ये शेतकरी येतील। गावामध्ये जो ग्रामपंचायतची बॉडी आहे ते पण पूर्णतः येतील। कृषी सेवा केंद्र, एपीएमसीचे सभासद, सोसायटीचे सभासद, एफपीओचे सभासद सगळेजण या कार्यक्रमाला येतील। मी आपल्या सर्वांना या कार्यक्रमासाठी आवर्जून स्वागत करतो। माझी यही प्रयत्न राहणार आहे की याच्यामध्ये आपण या प्रत्येक स्टॉलला आपण आवर्जून भेट द्या, त्या ठिकाणी संबंधितांशी संवाद साधा, आपण समजून घ्या की नेमकी काय करू शकतो, आपण विचार करा की आपल्या शेतात हे कसं करता येतो आणि जेणेकरून आपली जमिनीची उत्पादकता, आपली उत्पादकता म्हणजे आपण जो कामगार आहेत ते काम करतोय ते कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त काम कसं करू शकतो, या सगळ्याला आपण कसा वाढ करू शकतो। त्याच्यानंतर उत्पादन झाल्यानंतर जो काही आपण म्हणजे हे जो प्रोसेसिंगचा विषय आहे त्याच्याबद्दल काय काय गोष्टी आजच्या डेटमध्ये करू शकतो, विचार मंथन व्हावा जेणेकरून अमृत निघते, ज्याच्या कारण आपण हे म्हणतो की कृषी कुंभ आपण या ठिकाणी आयोजन करतोय। याचा परिणाम भविष्यामध्ये दिसणार आहे, प्रत्येक शेतकरीला दिसणार आहे आणि या शेतकरीला माझी सर्वांना विनंती राहील, हे आपण सर्वांनी कृपा करून प्रयत्न करा, चांगल्या पद्धतीत करा, ही माझी सर्वांना कडकडीची विनंती। अमर सोळंके, B7 न्यूज, नाशिक।